नमस्कार, मी हरीश दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तुम्हाला माहिती आहे, चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी तुमच्याशी शेअर करत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर मी तुम्हाला आवर्जून एक विनंती करेल की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, कारण की या चॅनलद्वारे तुम्हाला सर्व शैक्षणिक घडामोडी ज्या तुमच्या आजूबाजूला घडतात, शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा असतील, त्यांचं वेळापत्रक असेल, कॉलेज कसे निवडायचं, कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठलं कॉलेज चांगलं नाही आहे, शिष्यवृत्तीचा अर्ज कसा भरायचा, शिष्यवृत्तीच्या तारखा काय आहे, कॉलेज कधी सुरू होणार, विद्यापीठाच्या परीक्षा कधी होणार, अशी सर्व शैक्षणिक माहिती मी तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा तुम्ही पालक असाल आणि तुमच्या पाल्याला योग्य मार्गदर्शन, योग्य माहिती हवी असल्यास तुम्हाला सर्व माहिती इव्हन प्रवेशासाठी तुम्हाला मदत करण्यापर्यंत सर्व मी या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे। त्याच्यामुळं एक विनंती राहणार आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून आपल्या जे विद्यार्थी आहेत आजूबाजूला किंवा आपले लहान बहीण भाऊ आहे त्यांच्यासोबत आवर्जून माहिती शेअर करा। हे चॅनल सुरू करण्याचं एकमेव कारण असं की गेल्या 8-10 वर्ष एक शैक्षणिक पत्रकारिता करताना जो माझा अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करता येईल आणि तुम्हाला योग्य माहिती मिळेल आणि ती फ्री ऑफ कॉस्ट असेल, त्याला कुठल्याच प्रकारची कॉस्ट नसेल, शून्य म्हणजे 0 चार्जेसवर ही माहिती तुमच्यापर्यंत आहे। फक्त तुम्हाला त्यासाठी एकच करायला लागणार आहे, सबस्क्राईब चॅनल करायला आहे। काय चॅनल सुरू केलं मी तर सोप्पं एकदम सांगतो। मी बघतोय की विद्यार्थ्यांना योग्य माहिती, योग्य पालकांना माहिती मिळत नाही। कोणीतरी काहीतरी उठतं आणि त्यांच्याशी माहिती शेअर करतं, अर्धवट ज्ञान असतं, योग्य माहिती नसते आणि अशा पद्धतीने त्यांना अर्धवट माहिती मिळते, अनेकदा चुकीची माहिती, खोटी माहिती मिळतं। अशावेळी विद्यार्थी पालकांची फसवणूक होऊ शकते। म्हणून ह्या सर्वांपासून दूर राहून तुम्हाला योग्य आणि बऱ्यापैकी खरी अधिकृत माहिती मिळावी यासाठी मी हे चॅनल सुरू केलं आहे। थोडं जास्त सांगितलं पण महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो की सबस्क्राईब करा। तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की CET सेलकडून विविध प्रवेश परीक्षांचं वेळापत्रके जाहीर झालं आहे। त्या काही परीक्षांचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे, काहीचं रजिस्ट्रेशन संपलं आहे आणि त्यांना मुदतवाढ मिळाली आहे। तर अशाच एका महत्त्वाच्या अभ्यासक्रमाबद्दल आणि त्याच्या CET बद्दल आपण बोलणार आहोत, ते म्हणजे BSc नर्सिंग। बरोबर, आपण गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना अनेक माहिती दिली आहे याबद्दल। तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची माहिती अपडेट आहे BSc नर्सिंगसाठी। तर ते म्हणजे की BSc नर्सिंगची जी CET आहे, तुम्हाला ज्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ती CET दिल्यानंतरच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये CET जे BSc नर्सिंगचे कॉलेज आहेत तिथे तुम्हाला प्रवेश हा मिळू शकतो। तर त्याच्यासाठी तुम्हाला ही CETसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्याची मुदत ही 29 फेब्रुवारी होती, मात्र ती आता वाढवली आहे आणि त्याला मुदतवाढ साधारणतः 15 मार्चपर्यंत दिली आहे। त्याच्यामुळे जे विद्यार्थी 12वीला आहेत किंवा जे रिपीटर आहेत ज्यांनी अजून केलेलं नाही आहे रजिस्ट्रेशन, त्यांनी कृपया करून तातडीने रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। 15 मार्चपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे, पण 15 मार्चची वाट पाहू नका। शक्य तितक्या लवकर तुम्हाला CETची नोंदणी करून CET द्यायची आहे। मग तारखा येतील आपल्याला CETच्या टेंटेटिव्ह ज्या आहेत त्या ऑलरेडी सांगितल्या आहे मी तुम्हाला। 1-2-3 महिन्यात CET असतील आणि त्याच्यानंतर निकाल लागतील आणि सगळी प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे। तर महत्त्वाचं आहे की तुम्ही ह्याच्यासाठी नोंदणी करून घ्या नसेल केलं तर। दुसरं अपडेट म्हणजे की CET सेलसाठी एक ज्याला म्हणतो एक इंडियन नर्सिंग काउन्सिलने एक चांगला निर्णय घेतला आहे। ते म्हणजे की जे आहे संपूर्ण ज्याला म्हणतो आपण काय वयोवाढ मुदत म्हणजे वयवाढ केली आहे आणि त्याचा फायदा अनेकांना होणार आहे। आता ह्या वयवाढ का केला आहे याला एक चांगलं हे आहे। तुम्ही जर CET सेलच्या वेबसाईटवर गेला असाल तर तुम्ही तिथे बघत असाल की तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसला असेल आणि तो ऑप्शन म्हणजे एज रिलॅक्सेशनचा BSc नर्सिंग CETसाठी। तर हे का असं झालं, का एज रिलॅक्सेशन आलं, तर ते आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळं म्हणजे हे देण्याची वेळ आली। तर आता अप्पर एज लिमिट हे 35 वर्ष आहे आणि 40 वर्ष हे PWD कॅन्डिडेटसाठी आहे। म्हणजे एखादा विद्यार्थी जर आता 35 वर्षापर्यंत असेल तर त्याला BSc नर्सिंगला प्रवेश घेता येणार आहे आणि जे PWD कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी हे 40 वर्ष असणार आहे। आणि त्याच्यासाठी हे जेवढे काही आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, इट इज हिअर बाय नोटिफाईड दॅट देअर विल बी नो मॅक्झिमम एज लिमिट फॉर देम ANM, GNM, BSc नर्सिंग, MSc नर्सिंग, BSc पोस्ट बेसिक आणि हे असं ते आहे। त्याच्यामुळं हे जे होतं आधीचं
ज्याला आपण म्हणतो अप्पर एज लिमिट, तर त्यांनी आता हे अप्पर एज लिमिट हे रिलॅक्सेशन केलं आहे. आधी किती होतं, 35 होतं आणि PWला 40 होतं आतापर्यंत. आता त्याच्यात महत्त्वाचा निर्णय असा आहे की इट इज हिअर बाय नोटिफाईड दॅट देर विल बी नो मॅक्झिमम अप्पर एज limit for admission to ANM, JNM, BSc Nursing, MSc Nursing, PB Nursing and Post Basic Diploma अँड नर्स प्रॅक्टिशनर प्रोग्राम्स. तर हे महत्त्वाचं आहे. मला थोडं कन्फ्युजन झालं, पण जे 35 आणि 40 होतं त्याला आता रिलॅक्सेशन दिलं आहे आणि आता अप्पर म्हणजे कोणी किती वर्षाचा असेल तो प्रवेश घेऊ शकणार आहे. म्हणजे 40चा असो 50चा असो हे सगळं केलं आहे. आता हे का केलं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि रजिस्ट्रेशनची माहिती आहे आणि तुम्हाला याची माहिती मिळेल. बेसिकली मी मागेही याच्यापूर्वी सांगितलं आहे की आफ्टर कोविडमध्ये जेव्हा कोविड भारतात आला आणि जगात आला तेव्हा आपल्याला कळलं की आपल्याकडं आरोग्य सेवा आहे, ज्या वैद्यकीय सेवा आहेत त्याच्यामध्ये भरपूर त्रुटी आहेत, त्या पुरेशा नाहीत. आणि त्याच्यानंतर ही सगळं आरोग्य सोयीसुविधा, वैद्यकीय सोयीसुविधा वाढवण्यासाठी सरकारने पावलं उचलली आणि ती पावलं अशी उचलली की प्रत्येक शहरामध्ये एक चांगलं हॉस्पिटल असलं पाहिजे, सरकारी एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे, तालुक्यात एक चांगलं उपजिल्हा रुग्णालय असलं पाहिजे, गावामध्ये PSC सेंटर्स असले पाहिजे, आपले छोटे छोटे आरोग्य सेवा केंद्र असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि इकडूनच पूर्ण भारतामध्ये, फक्त महाराष्ट्रातच नाही, जागोजागी आता हॉस्पिटल्स असतील किंवा छोटे छोटे आरोग्य केंद्र असतील, उपजिल्हा रुग्णालयच असतील, शहर मोठं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स असतील असे हे, किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असतील, ते उभारण आहेत, आता तयार झालं आहेत आणि बऱ्यापैकी त्याची निर्मिती होत आहे. आता इथे काम करायला इव्हन आपले डीम युनिव्हर्सिटीजच्या तुम्ही बघू शकता किंवा मेडिकल कॉलेजले ज्या ॲफिलिएटेड कॉलेज असतात, हे कॉलेज आता वाढत आहेत सगळीकडे. इथे काम करायला कुशल मनुष्यबळ पाहिजे. हे कुशल मनुष्यबळ कधी येणार आहे, जेव्हा अधिकाधिक विद्यार्थी हे BSc नर्सिंग असेल, MA पुढचं मास्टर्सचं नर्सिंग असेल, तुमचं ANM JNM असेल, हे जेव्हा शिकतील सगळं आणि ते कुठंतरी कुशल होतील, त्यांच्या सगळ्या प्रॅक्टिसेस बेस्ड ते वैद्यकीय सोयीसुविधामध्ये आरोग्य क्षेत्रात देऊ शकतील, तेव्हा हे होईल. त्यासाठी काय आहे, त्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या कोर्सला येऊन ते शिकायला हवं, जेणेकरून ते शिक्षण घेतल्यानंतर त्यांना चांगल्या संधी ह्या उपलब्ध व्हाव्यात, जॉबच्या म्हणा, नोकरीच्या म्हणा, उच्च शिक्षणाच्या म्हणा, त्या दृष्टीने हे चालू आहे. तर हा निर्णय काय आहे, अनेक असे जे जुने जाणते लोक आहे की त्यांनी काही कोर्सेस केले आहेत छोटे मोठे, ते आता कुठेतरी हॉस्पिटलमध्ये आहेत, रुग्णालयांमध्ये आहेत, मेडिकल कॉलेजेसमध्ये काम करतात, पण त्यांना कुठेतरी शिकण्याची इच्छा आहे, कुठेतरी त्यांना कोर्स कंप्लीट करण्याची इच्छा आहे. त्याच्यामुळं कुठेतरी आपल्याला सुद्धा संधी मिळावी ह्या सर्वांना. आता ते त्यांना सगळं येतं बऱ्यापैकी. आपण बघू शकता की आपल्या हॉस्पिटल्समध्ये अनेक असे मावशीज असतात किंवा वॉर्डबॉयज असतात किंवा अनेक असतात की त्यांचं शिक्षण 12वी असतं किंवा त्यांना कुठले तरी डिप्लोमा केला असतो 12वी नंतर, काहीतरी पदवी असते, पण त्यांना ते मेडिकलचं क्वालिफिकेशन त्यांच्याकडे नसतं, पण ते मदतनीस म्हणून उत्तम काम करतात, ते सांभाळतात ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असं, किंवा त्यांना कुठेतरी संधी मिळावी शिकायला, अजून कुठेतरी चांगले कोर्स असून ते कुठेतरी एस्टॅब्लिश व्हावे. त्याच्यासाठी हा एज रिलॅक्सेशनचा निर्णय हा घेतला आणि खूप चांगला निर्णय. याच्यामुळे एखादा जर काय 31-32 किंवा त्याची थोडंसं तो एजड झाला असेल मुलगा किंवा विद्यार्थिनी असेल, थोडं त्यांचा म्हणजे लहानपणीपासून ते म्हणजे लहानपणीपासून नाही म्हणता आपल्याला, ज्या कॉलेज वहीपासून असताना त्यांना घरची परिस्थिती आर्थिक बेताची असल्यापासून ते जॉब करत करत शिकले किंवा त्यांना जॉबच करावा लागला 12वी नंतर, तर असे जे विद्यार्थी आहेत ना, यांचं कुठेतरी शिक्षण राहून गेलं. मात्र ते आता कुठेतरी त्यांच्या परीने सेवा सुविधा करत आहेत, कुठले तरी छोटं मोठं काम करत आहेत हॉस्पिटल, रुग्णालय, मेडिकल कॉलेज, रुग्णालयांमध्ये. तर त्यांना कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन त्यांना कुठेतरी शिकण्याची, म्हणजे हे शिक्षण घेऊन त्यांना कुठेतरी त्यांच्या करिअरमध्ये वरती जाता येईल, त्यांचा ग्राफ उंचवता येईल, त्यांना चांगली नोकरीची संधी मिळेल. त्याच्यासाठी हा एक मोठा निर्णय आहे, तो म्हणजे हा एज रिलॅक्सेशनचा आहे, जेणेकरून त्यांचंसुद्धा शिक्षण होईल. आणि राहिली गोष्ट BSc नर्सिंगला, ती मागे म्हटलं की खूप संधी आहे तुम्हाला, तुम्ही जॉबही करू शकता, तुमचं झाल्या तुम्ही मास्टर्ससुद्धा करू शकता. हॉस्पिटल मॅनेजमेंट हा नवीन एक एरिया आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की, किंवा ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट असेल, हॉस्पिटल मॅनेजमेंट असेल, हा नवीन क्षेत्र आहे. भरपूर अशी क्षेत्र आहे. तुम्ही हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये तुमचं करिअर करू शकता, MSc नर्सिंग तर तुम्ही करूच शकता, पण असं हे फक्त तुम्ही आता BSc नर्सिंग झाल्यावर आपल्याला ह्या क्षेत्रात इथेच काम करायचं असं नाही. तुम्हाला एक ब्रॉड तुम्ही आपल्यासमोर ठेवा ग्राफ, फक्त महाराष्ट्रापुरतं नका ठेवू, तर तो मर्यादित तुम्हाला देशापुरतं ठेवायचा आहे, परदेशापुरतं ठेवायचं आहे. अमाप संधी आहेत, भरपूर सारे अभ्यासक्रम येत आहेत नवीन. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन झाली आहे. तुम्ही लकी आहात,
तुम्हाला ती एज्युकेशन पॉलिसीनुसार तुम्हाला शिकायला मिळणार आहेत, तुम्हाला त्याच्या आवडीचे विषय तुम्हाला शिकता येणार आहेत, तुम्हाला आणखी काही शिक्षण शिकायचं असेल किंवा इतर कॉलेजांमधून कोर्सेस करता येणार आहेत, तुम्हाला कौशल्याला लागणारे काही कोर्सेस असतील ते तुम्हाला शिकता येणार आहेत, तुम्हाला इंटर्नशिपची संधी मिळणार आहेत, तुम्हाला 6 महिने इंटर्नशिप आहे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये. असं सगळं हे अप टू डेट हे तुम्हाला यावर्षी हे मिळणार आहे, गेल्या वर्षीसुद्धा. त्याच्यामुळं अजिबात तुम्ही मागे पुढे पाहू नका. तुम्हाला जर BSc नर्सिंग आणि ह्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर आवर्जून करा. भविष्य तुमचं चांगलं आहे, उज्ज्वल आहे. फक्त थोडी मेहनतीची तयारी तुम्हाला पाहिजे. बाकी आयुष्य उत्तम आहे, सुंदर आहे. जॉबसुद्धा आहेत भरपूर अवेलेबल. तुम्ही बघा आज अशी परिस्थिती आहे म्हणजे की आपल्या तालुक्यात किंवा आपल्या गावात एक हॉस्पिटल असायचं, आज जवळपास हॉस्पिटलची संख्या वाढली आहे, रुग्णालयाची संख्या वाढली आहे, मेडिकल कॉलेजेस वाढले आहेत, सरकारी कॉलेजेस येत आहेत. पण अशावेळी मनुष्यबळाची अजूनही कमतरता आहे. त्या प्रमाणात मनुष्यबळ कमतरते म्हणजे ती कमतरता दूर करायसाठी हे सगळं हे जे चालू आहेत हे त्याच्यासाठी आहे. त्याच्यामुळं तुमचं करिअर पुढचे 5-10 वर्ष तरी एकदम त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. आणि तुम्हाला ह्याच्यासोबतच काही मास्टर्सचे कोर्सेस करायचे असेल ते सुद्धा करू शकता तुम्ही. ह्या करिअरसोबतच जसं सांगितलं की हॉस्पिटल मॅनेजमेंट असेल, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असेल, हेल्थकेअर मॅनेजमेंट असेल, कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये तुम्ही ॲडमिन विभागातसुद्धा भविष्यात काम करू शकता. तर असा ब्रॉड प्रॉस्पेक्टस तुमच्या सगळ्यासमोर ठेवा. BSc नर्सिंगचा अर्ज भरला नसेल तर भरून टाका. इथून वेळोवेळी मी तुम्हाला BSc नर्सिंगसोबतच इतर अभ्यासक्रम आहे, CET आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, MBA, MCA, तुम्ही जे म्हणाल, जो अभ्यासक्रम म्हणाल त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि माहिती ही खरी आणि त्याचे अधिकृत पठ्यांतच मी शेअर करणार आहे. माझं इतरांसारखं नाही. माझ्या माहितीचा फायदा हा तुम्हाला व्हावा ह्या उद्देशाने मी हे चॅनल सुरू केलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांसोबत आवर्जून शेअर करा जेणेकरून योग्य माहितीचा प्रसार हा होईल आणि विद्यार्थ्यांचा गरीब होतकरू विद्यार्थी जे आहेत, प्रामाणिक विद्यार्थी आहेत, त्यांचा हा फायदा होईल. हाच एक उद्देश आहे. टेलिग्रामवर सुद्धा मी आहे, जर्नलिस्ट हर्ष जुदे म्हणून तुम्ही सर्च करू शकता. माझं चॅनल हे टेलिग्रामवर सुद्धा जॉईन करू शकता. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेटत राहू. त्यासाठी एकच करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं असेल असं मी मानतो आणि तुमची रजा घेतो. भेटत राहू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.